रोहित दादा, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाहीये, मात्र दुसरीकडे बावनकुळे यांचं मंत्रालयानं जवळपास 56 कोटी रुपये मेगा इंजिनिअरिंगचे माफ केलेले. 56 नाही 92 कोटी आहेत. वेगवेगळ्या पेनल्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यात 91 कोटी रुपये का 92 कोटी रुपये तुम्ही मेगा इंजिनिअरिंगचे तिथं माफ करता. म्हणजे तहसीलदारली पेनल्टी लावली, वरती कलेक्टरनी लावली, कमिशनरनी लावली, आणि मग जेव्हा बावनकुळे साहेबांकडे हा विषय आला, तुम्ही डायरेक्ट तिथं 99.99% डिस्काउंट देता. मग गरीबाला पण डिस्काउंट द्या ना तुम्ही. पण नाही, मेगा इंजिनिअरिंग मोठी कंपनी आहे. त्या मेगा इंजिनिअरिंगने काय केलं असेल तर जे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आहेत त्या बॉन्ड्समध्ये सगळ्यात जास्त पैसा कोणी दिला असेल तो मेगा इंजिनिअरिंगले. त्यामुळे दोन विषय असतील, दिल्लीवरनं फोन आला असेल की माफी द्या, नाही तर दुसरं बावनकुळे साहेबांची खूप मोठी चांगली काळजी की कदाचित मेगा इंजिनिअरिंगली घेतली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल. फक्त एकच आहे, येत्या काळामध्ये पैशाच्या बॅगबरोबर व्हिडिओ मात्र त्या ठिकाणी दिसू नये एवढी अपेक्षा करू. भाजपच्याच आमदारांनी प्रश्न विचारला आणि मंत्र्यांना तो प्रश्न विचारलेला होता. मात्र हे जे प्रकरण आहे ते विखे पाटलांच्या काळातलं असल्याचं आता समोर येतं. नाही, पण ठीक आहे, कोणाचंही असलं तर शेवटी निर्णय कोणी दिला हे बघा. आता त्यावेळेस काय निर्णय घेतला गेला आणि बावनकुळे साहेबांनी डिस्काउंट दिलं नाही दिलं, मदत केली नाही केली, हे सुद्धा लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला तुम्ही काय म्हणता की शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला पैसा नाही, महिलांना लाडक्या बहिणींना मदत करायला तुमच्याकडे अतिरिक्त महिन्याला 500 रुपये द्यायला पैसा नाही. तिथं स्कॉलरशिप रखडलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टरचे 70,000 कोटी रुपये छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे अडकलेले आहेत, त्यात तुम्हाला पैसा द्यायला नाही. इथं मात्र पैसा तुम्ही खाताय आणि शक्ती मार्गाच्या माध्यमातून 30,000 कोटी रुपये तुम्ही घ्यायचा प्रयत्न करताय. हे कितपत चालणार? त्यामुळे हे सरकार कॉन्ट्रॅक्टरला पाठिंबा देणारं सरकार आहे. काल ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना ऑफर देण्यात आली की इकडे स्कोप आहे तुम्हाला, तर एकनाथ शिंदेवरती हा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का की ठाकरेच बीजेपीला हवे आहेत? 100% दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी बीजेपीला सत्तेत आणण्यासाठी कष्ट घेतलेत ना. ठीक आहे, आमच्या विरोधातले ते असले तरी पक्ष फोडला, आमदारांना घेऊन गेले, 2024ला सत्ता स्थापन केली, त्यात मदत झाली. उपमुख्यमंत्री अजितदादा आणि हे देवेंद्र फडणवीस साहेब झाले, ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना आणल्या त्याच्यावर परत सत्तेत आले आणि इलेक्शनच्या काळामध्ये बीजेपीला आणि अजितदादांच्या पक्षाला सुद्धा आर्थिक मदत ही एकनाथ शिंदे साहेबांनी केली अशी चर्चा आहे. आणि याच्यातच तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री बनवता आणि सरळ सरळ लोकांसमोर त्यांची जर तुम्ही अप्रत्यक्षपणे चेष्टा करत असाल, मग कुठेतरी जे एकनाथ शिंदे साहेबांचं पद आहे, जी उंची आहे, ती मुद्दामून कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. कदाचित जे मुंबईचं इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना कमी सीट मिळावेत, नाहीतर काहीतरी तो भीती वाटावी, चर्चा वेगळी व्हावी, एक दबाव आणण्याचा प्रयत्न. पण ओपन तुम्ही जर बदनामी करत असाल तर हे योग्य नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत काय बोलतात, त्यांच्या अवतीभोवती असणारे जे नेते आहेत ज्यांचे बॅग वगैरे बरेच गोळा केलेत असं आम्हाला कळतं, ते या बाबतीत काय बोलतात हे बघण्याची जरूरत. धन्यवाद. रोहित पवार